नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील विद्रोही कवितांचे अध्यापन हे प्रकरण वाचित आहे. विद्रोही कवितेचे अध्यापन, वर्ग SYBAचा, महाविद्यालय ग्रामीण भागातले 70-80 विद्यार्थ्यांनी भरलेला ऐच्छिक मराठी घेतलेल्यांचा वर्ग. वयोगट 18 ते 20. वर्गातील उपस्थिती 60 ते 65 तरुण विद्यार्थिनींची आणि 15 ते 20 तरुण विद्यार्थ्यांची. त्यातील 4-5 ब्राह्मण आदी उच्चवर्णीय, 4-5 आदिवासी, महार आदी दलित, उरलेले सर्व 65-70 माळी, कोळी, आगरी, भंडारी, कुणबी आदी उतरंडीच्या मधल्या फळीवरचे. सवलतीसाठी त्यातील काही इतर मागासवर्गीय सर्टिफिकेट जोडत असले तरी मनातील अभिमानपूर्ण हक्क मधल्या फळीवरचा. म्हणजे ही दलितांनी लिहिलेली विद्रोही कविता बहुसंख्य सवर्ण विद्यार्थ्यांना शिकवायची आहे. म्हणजे ही ईश्वर, धर्मग्रंथ, वर्ण, जाती, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत याबद्दलच्या परंपरेने आलेल्या श्रद्धा ज्यांच्या पक्क्या असतात, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणे, इतिहास याबद्दलचा न वाचताही ज्यांना जबरदस्त अभिमान असतो, आदिवासी, महार, मांग, भंगी आदी दलित शूद्रांबद्दलची खालच्या दर्जाच्या जाती अशी ज्यांच्या मनात जवळजवळ तुच्छतापूर्ण नोंद असते, अशा या वर्गातील 70-75 सवर्ण तरुण विद्यार्थ्यांना ही विद्रोही कविता शिकवायची म्हणजे काय करायचे? आपल्याच एका मानवी समाज घटकाचा हिंसक छळ होत आलेला आहे, जो अघोरी अन्याय होत आलेला आहे. कुणालाही शरम वाटावी असे पशुतुल्य जिणे या तुमच्या आमच्यासारख्या माणसांवर लादण्यात आलेले आहे. याला जबाबदार आपणच आहोत अशी पश्चाताप दग्ध जाण त्यांच्यात जागी करावयाची आहे. हे लांछन आहे, हे क्रौर्य आहे, ही निर्दयता आहे असे उत्कट भान त्यांच्या रक्तामांसात भिनवायचे आहे. त्यांच्या मनातील खोट्या ईश्वर कल्पना, निरर्थक धर्मकांडे, विषमतेचे विष पेरणारे धर्मग्रंथ, ती जन्मजात वर्णव्यवस्था याबद्दलच्या रुजलेल्या अभिमानाला सुरुंग लावायचा आहे. आणि विद्रोही कवितेच्या उद्घोषात सामील होण्यासाठी त्यांच्याही मनात विद्रोहाचा असा स्फोटक सुरुंग पेरत जायचे आहे, अशी रससिद्धी साधावयाची आहे. आणि ते त्याच वर्गातील 4-5 दलित विद्यार्थी. गावकीची सेवा करावी, ते म्हणतील तसं वागावं, उलटून बोलू नये कोणास, सगळ्यासनी बाबा पुता करावं बाबा, अशी आईची शिकवण घेत ती गावकुसा बाहेर वाढलेली तरुण मुले. इथेही इकडच्या तिकडच्या बहुधा पाठीमागील कोपऱ्यावरील बाकांवर बसलेली ती मुले. त्या तरुण दलित विद्यार्थ्यांनाही ही विद्रोही कविता शिकवायची म्हणजे काय करायचे? यातील सारा हिंसक छळ तेच सोसत आलेले, यातील अन्याय तेच गिळत आलेले, यातील क्रौर्य, निर्दयता तेच भोगत आलेले. ही तर त्यांचीच कविता. यातील क्रोध, राग, संताप, विद्रोह यांच्यात ओटापोटात आज पावतो धुमसत राहिलेला. त्यांचा स्फोट या ठाईच्या विद्रोही कवितांतून होत असलेला. अशा या कविता समूहात आपणही अगदी अग्रभागी उभे राहून त्या अन्याय करणाऱ्या ईश्वराला, त्याने आशीर्वाद दिलेल्या त्या धर्मग्रंथांना, त्याने पुरस्कार केलेल्या त्या वर्णव्यवस्थेला आपणही आव्हान द्यावयाचे आहे. साऱ्या हिंसक परंपरांना आणि तर्कशून्य श्रद्धांना नाकारणाऱ्या या समूह घोषात आपणही मुर्दाबाद, झिंदाबादच्या गर्जना देत सामील व्हावयाचे आहे. अशा चैतन्यदायी आत्मबळाने आम्ही आता पूर्व क्षितिजावर प्रकाशमान होत आहोत असा अनुभव त्यांना द्यावयाचा आहे. अशी रससिद्धी त्यांच्याबाबत साधावयाची आहे. संवेदनांची तरलता, भावनांची सर्वस्पर्शी आत्मौपम्यता आणि विवेकाने पारखून घेतलेली मूल्यपूर्णता या तिहींची गुंफण साधत
सर्वांनाच समृद्ध करावयाचे आहे. प्रारंभीच्याच व्याख्यानांनी या दिशेने बरेचसे साधावयाचे आहे. या आशयलक्षी विद्रोही कवितांच्या दारात उभे राहावयाचे आहे. मित्र हो, या विद्रोही कवितेच्या अंतरंगात प्रवेश करण्यापूर्वी तिच्या दारातच उभे राहून आपण थोडी पार्श्वभूमी पाहावयाची आहे. वेद उपनिषदांपासूनच्या आपल्या धर्मग्रंथांत या जगताच्या निर्मात्या ईश्वराचे महात्म्य गायले आहे. त्याने सुंदर विश्वाची निर्मिती केली. त्याने पशुपक्षी, झाडे, माणसेही निर्माण केली. त्याने धर्म निर्माण केला आणि त्यानेच धर्मग्रंथ निर्माण केले. त्यांच्या उच्छ्वासातून धर्मग्रंथ निर्माण झाले. त्याच्या प्रेरणेतून धर्मग्रंथ निर्माण झाले असे महात्म्य त्या ईश्वराचे, त्या धर्माचे आणि त्या धर्मग्रंथांचे गायले जाते. इतके सुंदर जग निर्माण करणाऱ्या त्या ईश्वराच्या धर्मग्रंथात, त्या ईश्वर पुरस्कृत धर्मग्रंथात मात्र या सुंदर विश्वाला तडा देणाऱ्या, विश्वाला उभा चिरणारा एक विषारी विचार मूलगामी स्वरूपाचा म्हणून मांडला जातो. तो मूलगामी स्वरूपाचा विषारी विचार असा आहे: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे उच्च नीच दर्जाचे 4 वर्ण ईश्वरानेच निर्माण केले. ब्रह्मपुरुषाच्या सुंदर मुखातून ब्राह्मण, त्याच्या बळकट दंडातून क्षत्रिय, त्याच्या समर्थ मांड्यातून वैश्य आणि त्याच्या सर्वात खालच्या तुच्छ पायातून शूद्र निर्माण झाले. पूर्वजन्माच्या पापपुण्यानुसार या जन्मी हे श्रेष्ठ कनिष्ठ वर्ण माणसाला जन्मताच लाभलेल्या या वर्णानुसार प्रत्येकाने कर्म करावयाचे असते. ब्राह्मणाने विद्यार्जन, विद्यादान आणि यज्ञादी पौरोहित्य कर्म, क्षत्रियाने युद्ध आणि रक्षण, वैश्याने शेती आणि व्यापार आणि शेवटल्या शूद्र अंत्यजाने वरील 3 त्याच्याहून श्रेष्ठ वर्णाची सर्व प्रकारची सेवा करावयाची, हे त्याचे कर्म. अशी श्रेष्ठ कनिष्ठ वर्णानुसार कामांची वाटणी केली आहे. त्या वर्णाने असे वाटून दिलेले कर्म धर्माज्ञा म्हणून करावयाचे आहे. अशी वर्णानुसार कर्माची धर्माज्ञा पाळणे म्हणजेच धर्म होय, आणि ती धर्माज्ञा न पाळणे म्हणजे अधर्म होय. या शूद्रांनी ही वर्णकर्माची धर्माज्ञा पाळावयाची म्हणजे काय करावयाचे? त्यांनी श्रेष्ठ अशा त्रैवर्णीयांची सेवा करावयाची. ही सेवा कोणकोणत्या प्रकारे करावयाची आणि या सेवेबद्दल त्यांना मोबदला काय द्यावयाचा, या सर्व गोष्टींबद्दल मनु, याज्ञवल्क्य, बृहस्पती, गौतम, नारद, कात्यायनी, जनक अशा त्या ईश्वराच्याच उच्चवर्णीय ऋषीमुनींनी आणि राजर्षींनी त्यांच्या धर्मग्रंथातून अगदी धर्माज्ञाच काढल्या आहेत. या चतुर्थवर्गीय खालच्या पायरीवरच्या शूद्रांनी उच्चवर्णीयांची सर्व प्रकारची सेवा करावी. त्यांची शेते नांगरावी, वर्षभर त्यांच्या शेतात राबावे, त्यांची सर्व घरकामे करावी, त्यांची सर्व गलिच्छ कामे करावी, त्यांचे मलमूत्र काढावे, त्यांची मलमूत्र डोक्यावरून वाहून न्यावे. याचा मोबदला त्यांना काय द्यावा? उच्चवर्णीयांच्या घरातले उरलेले उष्ट, शिळे, कुजलेले अन्न खाऊन त्यांनी जगावे. त्यांचे पोट भरणार नाही म्हणून मेलेल्या ढोराचे सडलेले मांस त्यांनी खावे, आणि ते ईश्वराचे निर्मळ पाणी, तेही पाणवठ्यावर उन्हातान्हात ताटकळत दूर लाचारीने उभे राहून उंजळीने प्यावे. या शूद्रांचा स्पर्श किळसवाणा, दृष्टी किळसवाणी, आवाज किळसवाणा, सावलीही किळसवाणी, म्हणून या त्यांच्या सर्व किळसवाण्या गोष्टींचा विटाळ मानावा. ते सर्व टाळता यावे म्हणून त्यांनी गावकुसाबाहेर महारवाड्यात राहावे. उच्चवर्णीयांच्या रस्त्यांना त्यांच्या पायाचा विटाळ ताबडतोब झाडून टाकला जावा म्हणून शूद्रांनी कमरेला झाडपाने बांधून चालावे. थुंकी टाकण्यासाठी गळ्यात गाडगे बांधून चालावे. शूद्रांनी कोणत्याही प्रकारचे दागिने घालता कामा नये. गायी, म्हशी, जमीन इत्यादी संपत्ती बाळगण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांच्या घरी संपत्ती आढळल्यास ती ब्राह्मणांनी लुटून न्यावी.
शूद्रांच्या देखण्या स्त्रियांवरही संभोगासाठी ब्राह्मण आदी उच्चवर्णीयांचा अधिकार आहे. शूद्रांना यज्ञाचा अधिकार नाही, धर्मग्रंथांना स्पर्शही करण्याचा त्यांना अधिकार नाही, त्यांना त्यांच्याच ईश्वराच्या मंदिरात जाण्याचा अधिकार नाही. त्यांनी वेद ऐकल्यास त्यांच्या कानात तप्त शिसे ओतावे, त्यांनी वेद पठण केल्यास त्यांचा देह करवतीने उभा चिरावा. शूद्राने उच्चवर्णीयांची निंदा केल्यास त्यांची जीभ तोडावी आणि त्याने द्विजचिन्ह वापरल्यास त्याला सुळावर फाशी द्यावी. किल्ले राजवाडे यांची बांधकामे पार पाडावीत म्हणून पायथ्याला महारांच्या पोरांना जिवंत पुरावे आणि गावात रोगाची साथ आल्यास देवीला संतुष्ट करण्यासाठी तिला शूद्राच्या कोवळ्या पोराचा नरबळी द्यावे. सर्वे तु सुखिनः संतु सर्वे संतु निरामयः असा मंत्रघोष करणाऱ्या त्या ऋषीमुनींच्या धर्मग्रंथांनी आणि त्यांना अनुसरून आलेल्या परंपरांनी शूद्रांवर लादलेल्या या अशा ईश्वर पुरस्कृत अघोरी धर्माज्ञा आहेत. गेली शेकडो वर्षे अगदी कालपर्वापर्यंत त्या ईश्वराने पुरस्कारलेल्या धर्मग्रंथांनी या शूद्रांवर, या दलितांवर लादलेले या अमानुष निर्दयपणाचे जिणे कालपुरुष पाहत आलेला आहे. हे क्रौर्य पाहून त्या कालपुरुषाच्या आणि त्या ईश्वराच्या डोळ्यातून एकही अश्रू ठिबकला नाही. ते अश्रू ठिबकले त्याच दलित शूद्र समाजात जन्म घेतलेल्या एका माणसाच्या डोळ्यातून, आणि त्याच अश्रूंनी अग्नीच्या स्फुल्लिंगाचे रूप घेतले आणि त्याने बंडाचा, विद्रोहाचा झेंडा उभारला. मी हिंदू धर्मात जन्मलो, पण हिंदू धर्मात मरणार नाही. त्यातील जगन्मान्य प्रकांड पंडिताच्या प्रज्ञेने असला ईश्वर नाकारला, तसले धर्मग्रंथ नाकारले, पुनर्जन्म नाकारला, पूर्वजन्मीचे संचित प्रारब्ध नाकारले, मरणानंतरचा परलोकीचा मोक्ष नाकारला, ते चातुर्वर्णे नाकारले, ती अस्पृश्यता, ते मेलेल्या ढोरांचे मांस, त्या साऱ्या अघोरी परंपरा आणि साऱ्या हिंसक धर्माज्ञा नाकारल्या. ईश्वर, पूर्वसंचित, पुनर्जन्म, धर्मग्रंथ, त्यांचा ईश्वरी पुरस्कार सर्व खोटे आहे. मानवी कर्तृत्व एवढीच एक गोष्ट खरी आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा अधिकार कुठल्याही माणसाला आहे, कुठल्याही शूद्र दलितालाही आहेच. अशी ही मानवी कर्तृत्वावर आधारलेली अस्मितेची धगधगती ज्योत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाच्या एका दलित माणसाने दलितांच्या मनामनात प्रज्वलित केली. त्यातून पेटून निघालेल्या दलित कवींची ही विद्रोही कविता आहे. त्यांची पेटलेली मने, त्यांची आक्रमक संहारक भाषा यात मिळून जाऊन त्या छळाविरुद्ध, त्या अन्यायाविरुद्ध, त्या हिंसक धर्माज्ञांविरुद्ध, त्या अमानुष परंपरांविरुद्ध, विषमता पेरणाऱ्या त्या धर्मग्रंथांविरुद्ध आणि या सर्वांचा पुरस्कार करणाऱ्या त्या ईश्वराविरुद्ध जो जो कोणी माणूस म्हणून आहे त्या सर्वांनी अंतर्यामीच्या उत्कट उर्मीने पेटून उठले पाहिजे, असे या विद्रोही कवितेचे आवाहन आहे. आपण या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा आहे. माणसाच्याच एका समाज घटकाचा माणसानेच केलेला शतकानुशतके हिंसक छळ याविरुद्धचा उत्कट उत्स्फूर्त परिस्फोट म्हणजे विद्रोह. या हिंसक छळात सामील होणारा ईश्वर, धर्मसत्ता, धर्मग्रंथ, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, वांशिक अभिमान, अंध परंपरा या सर्वांविरुद्धचा उत्कट उत्स्फूर्त परिस्फोट म्हणजे विद्रोह होय. माणसानेच माणसाची केलेली अप्रतिष्ठा याविरुद्धचा हा न्याय्य आणि सहज स्फूर्त परिस्फोट आहे. पण समाजाने हा हिंसक छळ भोगला त्या समाजाचा हा परिस्फोट, त्यातील सरळसोट, बेधडक, दांडगट, रांगडा अभिनिवेश, त्यातील आदिम, क्रोध हे सर्व अगदी स्वाभाविक, न्याय्य, निखळ, मानवी पातळीवरचे, कुणाच्याही मानवी मनाला भिडेल असेच आहे. तुम्ही, आम्ही, कुणीही अशा हिंसक छळाच्या जबड्यात सापडलो असतो तर तुम्ही, आम्ही सर्वच अशाच आक्रमक रांगड्या आदिम क्रोधाने पेटून बोललो असतो. ही कविता
तशीच बोलते आहे. ज्यांना जन्मभर दुःख, दैन्य, दारिद्र्य मिळाले असेल त्यांनी तपशिलासह सर्वच नाकारू नये तर काय करावे, असे जर यातील एखाद्या कवीने विचारले तर तुम्ही काय उत्तर देणार? ही कविता ईश्वर मानित नाही, कारण ईश्वर असता तर जगात ठायी ठायी माणुसकीवर वर्षानुवर्षे बलात्कार होत आले असते का? म्हणून तो नाहीच अशी या कवितेची खात्री आहे. म्हणूनच ती या नसलेल्या ईश्वराची टवाळी करते आहे. तुझ्यासमोर माणुसकीवर केला बलात्कार तुझी थुंकी झेलणाऱ्यांनी. आम्ही गॉड मेकर देतो तुला नोटीस. निग्लिजन्स ऑफ ड्युटीची युअर सर्व्हिस इज नॉट रिक्वायर्ड. माणसानेच ईश्वर निर्माण केला. माणूस हाच कर्म तू कर्मशक्ती आहे, असा रोखठोक जडवादी दृष्टिकोन ही कविता स्वीकारते आहे. ईश्वराने एखाद्या आईला नेसायला चिंधूक पटकूरही दिले नाही. तुकडाभर भाकरीसाठी गाडीभर लाकडे फोडायला लावली तर चिडून या कवितेमधील कवीने ईश्वराला त्याच्या आईवरून शिवी दिली तर याबद्दल त्याला दोष देण्याचा अधिकार तुम्हाला उरतो का? तो सरळच त्या ईश्वराला प्रश्न करतो आहे. एक दिवस मी ईश्वराला आईवरून शिवी दिली. त्याला विचारले, साल्या तुकडाभर भाकरीसाठी गाडीभर लाकडे फोडशील काय? चिंधूक नेसलेल्या आईच्या पटकुराने घामेजले लाकडे शरीर पुसशील काय? देवाच्या भाकड कथा असलेल्या पुराणातील देवाबद्दल एक चिमणी काय म्हणते बघा. काल परवा शाळेतून ती आली. चिलयाची गोष्ट सांगू लागली. देव एवढे दुष्ट का असतात? चिलयाचे रक्तमांस मागतात. अकराळ विक्राळ देवांचा जबडा चिमणीचा का घास घेतात? कोळ्या बाळाचे नरमांस मागणारे हे देव, ती चिमणी, ती संवेदनशील मुलगी, तिच्या मनात जन्म घेणारी ही कविता. आपणही उरीत दुभंगून जातो. आणि आज तरी काय, कोवळं लुसलुशीत अंत्यजाचा पोर भडकत्या चितेत बळी देत आहोत. आणि ते देव काहीच करू इच्छित नाही. असले हे देव खरे असूच शकत नाही. ते नाहीतच. आपल्या स्वार्थासाठी त्यांना कुणीतरी ते नसूनही निर्माण केले. आपल्या स्वार्थासाठी लिहिलेले धर्मग्रंथ या नसलेल्या देवांच्या नावावर खपवले. त्या ग्रंथांना ज्यांनी डोक्यावर घेतले त्या माणसांना, त्यांच्या निर्मात्यांना आणि त्या देवांना ही कविता शिव्या देते. माणसालाच माणसाची हागीमुती काढायला लावलीस. उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस. ढुंगणाला बोराट्यांची फांदी अडकवलीस. वाटते पान खाऊन तुझ्यावर थुंकावे, तुला लेंडाच्या गाडग्यात बुडवावे. मी तुला शिव्या देतो. तुझ्या ग्रंथांना शिव्या देतो. तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो. तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो. सारे पाणोठे तिठे मसणवटे, सरकार विद्यापीठे, विद्वानांच्या ढोल्या त्यांच्यासाठी. शेकडो वर्षे अशी लूटमारीची दादागिरीची असूनही भारतीय घटनेने त्या दलितांना समतेच्या जवळ आसपास आणण्यासाठी त्यांच्यासाठी काही नोकऱ्यांचे रिझर्वेशन केले तर हे सवकलेले उच्च सवर्ण काय म्हणणार? आम्ही दलित असतो तर शैक्षणिक नोकऱ्यांसाठी सवलती तरी मिळाल्या असत्या. त्या संवेदनशून्य स्वार्थी मथडांना अघोरी दलित जीवनाची जाण करून देण्यासाठी ही कविता त्यांना सांगते. असे म्हणणाऱ्या दोस्तांनो, आधी महार बनून, ढोर बनून कातडी तोडा. सांभार बनून घाण झालेली वाहन सोडा. मांग बनून उष्ट्या खरकट्यांनी पोट भरा. गावकुसा बाहेर उघड्या पायाने उन्हात गावातील विहिरीच्या कडेवर उभे राहा. अंग चोरून तहानलेल्या हाताची पाणी पाणी करीत ओली करा उंच. बघा बलात्कार आपल्याच डोळ्या देखत अंगार होऊन आपल्या गौर कातडीच्या तरुण बहिणींवरचा. अरे कोणत्या बदल्यात काय मागित आहात याची आता तरी कल्पना येईल का तुम्हाला? हे असले अघोरी भीषण जिणे त्यांच्या वाट्याला येते. म्हणूनच ही कविता प्रलयंकारी भाषा करते. त्या हरामखोर परंपरांवर मी विध्वंसाचा नांगर फिरवतो. देणार आहे टक्कर या संस्कृतीच्या जुनाट बुरजावर. हाच तो माझा गळा आरोळीत ठोकतो क्रांतीची. हेच माझे डोळे आज ठिणग्या होत आहेत.
कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ. मी शिलगावीत जाणार आहे यापुढचा काळ. जिंदाबाद मुर्दाबादचा जयघोष करीत आगीचा लोळ पुढे येतोय. अटकाव करू पाहणाऱ्या समुद्रातही वळणावळ जन्म घेतोय. शेवटी जय हो न हो या देहात जीव असेपर्यंत आम्ही विद्रोहाचे गीत गातच राहणार. ज्यांनी चूक केली येथे जन्म घेण्याची त्यांनी ती सुधारलीच पाहिजे, देशांतर करून किंवा भीषण युद्धे करून. पण या प्रलयानंतर काय? माणसातील एक उदात्त माणूस म्हणून नाते शिल्लक राहिलेच पाहिजे ना. त्याचेही या कवितेला भान आहेच. रक्ताला जात नसते, वर्ण नसतो, धर्म नसतो, रक्त महार नसतं, ब्राह्मण नसतं, निग्रो नसतं, रक्त गुलाम नसतं. रक्त असतं मुक्त सीम, रक्त असतं रक्तासारखं लाल उष्ण, लाल उष्ण. मातीतून उगवतं, मातीतून मावळतं. जीवनाचे सारसत्व गाणारे हे जीवन सुक्तच ही कविता गाऊन जाते. अशी विद्रोही कविता आपण शिकायची आहे. ती ज्या अन्यायाला, पशुतेला, हिंसकतेला नकार देते त्याला आपणही नकार द्यायचा आहे. हे सारे ज्या ईश्वराच्या नावावर खपवले जाते त्या ईश्वरालाही नकार द्यायचा आहे. ती अधर्मी धर्म, त्याचे तसले धर्मग्रंथ, त्या हिंसक धर्माज्ञा, त्या अमानुष परंपरा, त्या सर्वांना नकार द्यायचा आहे. त्या कवींचा तो संताप, तो क्रोध, तो राग, त्यातही आपण त्यांच्याबरोबरच जिंदाबाद मुर्दाबाद म्हणायचं आहे. ही कविता जगायची आहे, तो विद्रोह जगायचा आहे. कवितेच्या अध्यापनातून असा कवी रसिक हृदय संवाद साधावयाचा हा एक दृष्टिकोन. कवी रसिक सहसर्जन आणि कवितेचे रूप याचेही भान राहणार आहे. आणखी शिक्षणविषयक एक भूमिका येथे या शिक्षकाने घेतलेली. शिक्षण या व्यापक प्रक्रियेत वर्गातील अध्यापन या घटकाचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. शिक्षणाचे उद्दिष्ट जर माणूस घडवणे हे असेल तर कुठल्याही विषयाच्या अध्यापनाचा या माणूस घडवण्याशी संबंध यायलाच हवा. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठ, धर्मातीतता या मूल्यांवर अधिष्ठित असलेला बलशाली समाज बांधावायचा आहे. हे जर येथील माणूस घडवण्याच्या संदर्भात भारतीय प्रजासत्ताकाच्या घटनेचे पायाभूत उद्दिष्ट असेल तर सर्व पातळ्यांवरील अध्यापनाचा त्यासाठी प्राण ओतावयास हवा. संवेदना, भावना, विचार, कृतिशीलता या 5 पायऱ्यांतून माणसाचे घडणे होत असते. धर्म, इतिहास, समाज, राज्य, विज्ञान, कला, संस्कृती या सर्वाचाच परिणाम माणसाच्या घडण्यावर होत असतो. कवितेच आहे. कवितेचा नाद, लय, ध्वनी, उच्चार, अर्थ, आशय, जीवनार्थ सर्वाचाच परिणाम माणसावर होत असतो. त्याची संवेदना, भावना, विचार, कल्पना, विवेक, स्मरण, जाणीवा, भाषा, मनाचे नेणिवे सहितचे त्रिविध स्तर या सर्वांवर एक समयावच्छेदन करून तिचा परिणाम संस्कार होत असतो. परिणाम संस्कार शून्यता असे माणसाचे मन असूच शकत नाही. त्याचे मन लोहचुंबकासारखे सभोवतालचे सारे आकर्षण घेत घेत सर्व बाजूनी वाढत घडत असते. कविता हा एक तरल घटक. एखाद्या कवितेचे मूल्यपूर्ण संस्कार घडवणे हेच जर बलस्थान असेल तर हा तरल घटक मानण्याचा मूल्यपूर्ण परिवर्तनशाली परिणाम. संस्कार घडवण्याचे एक साधन म्हणून वापरण्याची संधी एखाद्या शिक्षकाला मिळत असेल तर हा शिक्षक आगरकर आदींच्या विवेकशील जडवादी संस्कारात वाढलेला, मानवी कर्तृत्व आणि सामाजिक न्याय यावर आधारित अशा मानवी विकसनशील नैतिक जीवनाचा पुरस्कार करणारा. तेव्हा अशीच मूल्ये घेऊन येणाऱ्या एखाद्या कवितेचे साधन त्याच्या अध्यापनाच्या हाती सापडल्यानंतर तोही क्रांतभरित संधी कशी गमावणार. अशी ही या कवितेच्या अध्यापनाबाबत कवी रसिक हृदय संवादी दृष्टिकोनाबरोबरच
माणूस घडवण्याच्या संदर्भातील या शिक्षकाची शिक्षणविषयक भूमिका असलेली. तो दृष्टिकोन आणि ती भूमिका यातून जे साधावायचे ते साधले का? प्रारंभीच्या चैतन्यभारित व्याख्यानाचा सूर कायम ठेवीत अभ्यासक्रमातील त्या बऱ्याच कवितांचे वर्षभर अध्यापन केलेले आणि नंतर त्यातील काही कवितांवर विद्यार्थ्यांनी घरी बसून आस्वाद टिप्पणी लिहावयाची असे उपयोजन दिले. हाती आलेल्यातील हे बोलके 3 नमुने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याच विद्यार्थ्यांनी वाचलेले, शिक्षकाने अधेमध्ये 2-3 टिप्पण्या जोडलेल्या. 1. वर्गातील कविमनाची एक दलित विद्यार्थिनी. शिक्षकाच्या अध्यापनाच्या वेळी सारी कविता, तीमधील वेदना, तीमधील क्रोध आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी ऐकणारी. तिने लिहिलेले टिपण. बलूत हे तुम्हाला मुळीही माहीत नसलेल्या दलितांच्या जगाचे दर्शन घडवणारे आत्मचरित्र. त्याचे लेखक दया पवार. त्यांची चिमणी ही कविता. या कवितेतील मन मी उरी दुभंगतो असे उत्कटलेले, भिडलेले संवेदनशील आहे. त्यांना एक कवी मनाची मुलगी आहे असे सरांकडूनच समजलेलं असतं. त्या मुलीचं मन वडिलांइतकंच संवेदनशील आहे याचा प्रत्यय ही कविता वाचताना येतो. ती शाळेत शिक्षकांकडून पुराणातल्या देवांच्या अनेक कथा ऐकते. त्या तसल्या कथांनी तिचे निर्मळ मन गढूळ होऊन जाते. या जीवघेण्या कथा ऐकून तिच्या नाकातोंडात पाणी जाते. तिचा चिमणी एवढा जीव गुदमरतो. अशीच एक दिवस तिने श्रीयाळ चांगुणा यांच्या चिलया बाळाची कथा ऐकलेली असते. प्रत्यक्ष महादेव शंकर हे चिलया बाळाचे रक्तमांस त्यांच्या आईवडिलांकडेच शिजवून मागतात हे ऐकून तिचे संवेदनाशील मन थरारून हादरून जाते. ती शाळेतून घरी येऊन आपल्या वडिलांना भीतीने बिलगते आणि विचारते, देव एवढे का दुष्ट असतात? चिलयाचे रक्तमांस मागतात? हा प्रश्न ऐकून कवीचे मन उरी दुभंगून जाते. त्यांना देवाचा तो अकराळ विकराळ जबडा चिलयाचे रक्तमांस खाताना दिसतो. तिथेच त्यांना आपली चिलया एवढी चिमणी पोर दिसते आणि तो देवाचा अकराळ विकराळ जबडा त्याच्या चिमणीचा घास घेत आहे असे अनुभवास येते आणि कवी पुरता उरी दुभंगून जातो. अकराळ विकराळ जबड्याचे देव दुष्ट असतात. चिलयाचे रक्तमांस मागणारे देव दुष्ट असतात. आपल्या चिमणीला अकराळ विकराळ जबड्यात रगडणारे देव दुष्टच असतात. असाच संस्कार ही कविता करते. आणखी ही कविता काही सांगते. या देवांच्या भाकड कथा ऐकून तिचं मन गढळून जातं. ती गुदमरून जाते. अशी ती संवेदनशील आहे आणि या कथेचे तिच्या संवेदनाशीलतेलाच त्या देवांनी गोठवून गिळंकृत केले आहे. तिच्या संवेदनशीलतेला आपल्याच दाढांखाली रगडून टाकले आहे. शिक्षकाची ही छोटी टिप्पणी. आणखी ही कविता काही सांगू पाहते. असल्या मिथकथा सर्वच काळाबद्दल बोलत असतात. या कवितेतील चिमणी हे असहाय्य चिलयाचे असहाय्य दलिताचे प्रतीक. तो बैरागी, तो अतिथी उच्चवर्णीयांचे प्रतीक. ते उच्चवर्णीय त्या चिमणीचा, त्या चिलयाचा, त्या दलित बालकाला शंकराला नरबळी देतात. शंकरदेव तो नरबळी घेतो, खातो आणि दलित नरबळी बाळाचे आई वडील असहाय्य थिजल्या डोळ्यांनी उरी दुभंगून जातात. ती टपोर डोळ्यांची दलित मुलगी तशीच थिजल्या डोळ्यांनी उरी दुभंगून बघत राहिलेली. 2. वर्गातील एक मधल्या फळीतील सर्वच विद्यार्थी अगदी मितभाषी शैलीत कवितेला भिडणारी, सेवादान संस्कारात घरात वाढलेली. तिचे सीमा या कवितेवरचे टिप्पण. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणारा महार फलटणीतील एक शूर महार सैनिक आणि इकडे त्याच्या महारवाड्यात, राजवाड्यात त्याच्या देशबांधवांकडून होणारी त्याच्या कुटुंबाची कत्तल, हे द्वंद्व हा या कवितेचा विषय आहे. सीमेवर स्वदेश रक्षणासाठी लढत असताना या महार सैनिकाला जेव्हा ही बातमी मिळते त्या बंदुकीच्या चापावरील त्याची बोटे थरथरतात आणि तो प्रश्न उपस्थित करतो, हे माझ्या देशा, सांग कोणत्या माझ्या सीमा? हा त्या महार सैनिकाचा प्रश्न कवीच्या आणि आपल्या सर्वांच्याच काळजाला हात घालतो.
या प्रश्नाचे उत्तर आपण देऊच शकत नाही. आपण निरुत्तर होतो. आपल्याच कृतज्ञतेने आपण सुन्न होऊन जातो. आपण ही कृतज्ञता थांबवली पाहिजे. सीमेवरील युद्ध घटना, त्याला आलेले पत्र, समजलेली त्याच्या कुटुंबासहितची महारवाड्याची कत्तल आणि खंदकातून बंदुकीवरील चापावरील थरथरत्या बोटांनी त्याने देशाला विचारलेला प्रश्न, अशी घटनांची गुंफण आणि त्या भावना उद्रेकातून जन्माला आलेला सुटलेल्या बंदुकीच्या गोळीसारखा तो प्रश्न, असे या कवितेचे रूप परिणामकारक ठरते. भाल्याच्या टोकावर महारवाडा असा प्रतिमेतून उभी केलेली महारवाड्याची कत्तल मनाला अस्वस्थ करणारी. शिक्षकाची पूरक टिप्पणी. ज्यांनी चूक केली येथे जन्म घेण्याची, त्यांनी ती सुधारलीच पाहिजे, देशांतर करून किंवा भीषण युद्धे करून. असा दुसऱ्या एका कवीचा असा स्फोटक स्वाभाविक उद्रेक आपल्या कृतज्ञतेला असाच सुन्न करणार. 3. वर्गातील एक ब्राह्मण विद्यार्थी. त्याचे घर संघ परिवाराचे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गीता रहस्य तसेच वारकरी संप्रदाय, बदलते नवे उदार सामाजिक वातावरण याबाबतची घरात अनुकूल प्रतिकूल चर्चा. सदर विद्यार्थी संबंधित शिक्षकाच्या अध्यापन व्यक्तिमत्वाच्या खूप जवळ येत असलेला. त्याचे रक्त या कवितेवरचे हे टिपण. चिदविलासवादी तत्वज्ञानाचे सूत्र स्तोत्र रूपाने या कवितेतून प्रकट झाले आहे. त्या सूत्रानुसार सांगितलेल्या बंधुभावाचे या कवितेत परिणामकारक प्रतिपादन आहे. शिक्षकाची पूरक टिप्पणी. माणसातील चैतन्य म्हणजेच ते निराकार ब्रह्म, परब्रह्म. प्रत्येक माणूस म्हणजेच त्या ब्रह्माचा छोटा छोटा अंश. माणसातील रक्त चैतन्य म्हणजेच त्या निराकार आदितत्वाची विविध रूपे असतात. म्हणूनच माणसात बंधुभाव प्रस्थापित होणे हेच स्वाभाविक सत्य असते. विद्यार्थ्याचे टिपण चालू. माझ्यातील चैतन्याच्या माध्यमातून, माझ्यातील रक्ताच्या माध्यमातून माझे नाते, माझे आई, माझे वडील, माझे भाऊ बहीण, माझे मित्र, माझे देशबांधव असे वाढत वाढत साऱ्या विश्वातील माणसांशी जोडले जाते. ही सर्वच माणसे माझी आहेत अशी ही वाढती विस्तारत जाणारी जाण आहे. माझा, माझी, माझे, तू माझा आहेस, तो माझा आहे, तुम्ही माझे आहेत, ते माझे आहेत असे ऐक्याचे स्तोत्र कवी या कवितेतून गातो आहे आणि सुसूत्र भाषा शैलीतून हा बंधुभावाचा बंध तो गुंफत आहे. रक्ताला जात नसते, वर्ण नसतो, धर्म नसतो. रक्त महार नसतं, ब्राह्मण नसतं, निग्रो नसतं. रक्त गुलाम नसतं. आम्ही ब्राह्मण, तुम्ही महार अशी दळभद्री भाषा येथे हद्दपार होते. हे चैतन्य, हे रक्त, हे चैतन्य मातीतून उगवतं आणि मातीत मावळतं. असा या कवितेचा शेवटही चैतन्यवादी तत्वज्ञानातील जन्म मरणाचं सूत्र सांगून जातो आणि जाती जातीमधील अहंकार किती व्यर्थ असतो तेही ठसवीत असतो. असा हा विद्रोही कवितेच्या अध्यापनाच्या निमित्ताने SYBAच्या त्या 70-80 तरुण विद्यार्थ्यांबरोबरच माणूस घडवणारा कवी रसिक हृदय संवाद शिक्षकांसहित सर्वांनाच आनंद सौंदर्याचा एक वेगळा साक्षात्कारी अनुभव देणारा. पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील कविता शिकवलेल्या हा भाग इथे संपतोय. पुढे आपण कविता आवडलेल्या ही प्रकरणे वाचणार आहोत.